नमस्कार नमस्कार. 6 मे 2025 आम्ही गोपाळनगर लेन मध्ये आहोत आणि इथे काम चालू आहे. आणि बघू शकाल पूर्ण झाडाला बांधून ठेवले कॉन्ट्रॅक्टरने. अजून त्याला अजून भेटलो नाहीये, पण भेटू नक्की. मागे 2-3 झाड आहेत, ती झाडं पूर्ण सिमेंटनी बांधून ठेवली आहेत. ती थोडी लांब लांब आहे म्हणून जात नाही, बट हे बघा असं बांधून ठेवलंय. पाणी मुरणारच नाही. आमची एक इच्छा तुम्हा सगळ्यांना, तुमच्या रस्त्यावर जर अशी कामं चालू असतील तर कॉन्ट्रॅक्टरशी बोला, झाडं वाचवा. प्रत्येक झाडाच्या अवतीभोवती जागा पाहिजे, जेणेकरून पाणी मुरेल. नाही तर आपल्या पुढच्या आयुष्य बघा, हे झाडाचे काय वाटलून टाकले. एक सिमेंट आहे, माती आहे, लाकडं आहेत आणि बाजूला सिमेंट आहे. असं करू नका. कॉन्ट्रॅक्टर थोडा कॉमन सेन्स, थोडा लॉजिक काहीतरी वापरा. आपल्या पुढच्या पिढीला चांगलं झाडं मिळू दे, हाच आमचा ध्येय आहे. आणि हा व्हिडिओ सगळ्या कॉन्ट्रॅक्टर ते बांधून ठेवलं बघा झाड. आमचा हा व्हिडिओ सगळ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना, थोडं रस्त्याचे कामं करताना थोडं लॉजिक वापरा. प्रत्येक झाडाभोवती जागा ठेवा. हे बघा, आता हे झाड तुम्हाला वाटतंय का हे टिकणार आहे? 1-2 वर्ष टिकेले, पाणी मुरणारच नाही. कुठूनही जागा नाही पाणी जायला. तर आणि नागरिकांना पण तुमच्या रस्त्यावर कामं चालू असतील तर त्या कॉन्ट्रॅक्टरशी बोला आणि त्यांना सांगा की प्रत्येक झाडाभोवती जागा ठेवा, मग पाणी, जेणेकरून पाणी मुरेल आणि आपल्या पुढच्या पिढीला चांगलं हे मिळेल. तर हा व्हिडिओ सगळ्या नागरिकांना आणि सगळ्या कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांना थँक्यू.